नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर। तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा एक हात मदतीचा, खचून जाऊ नका, प्रशासन समाज तुमच्या सोबत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची ग्वाही। आता बघूया सविस्तर बातम्या। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पंचायत समिती सभापती पदासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समितीचा आरक्षण सोडत कार्यक्रम आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये पार पडलाय। यात उमेदवारांमध्ये काही खुशी कभी गम असं वातावरण दिसून आलंय। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पंचायत समिती सभापती पदासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समितीचे आरक्षण सोडत कार्यक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता। यामध्ये वैजापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये महिला राखीवसाठी असून नागरिकांचा मागास प्रवर्गात 2 जागा यात सोयगाव आणि खुलताबाद असून यातील महिलांसाठी खुलताबाद आरक्षित आहे। सर्वसाधारण प्रवर्गामध्ये एकूण 6 पंचायत समितीचे सभापतीसाठी असून यामध्ये फुलंब्री सर्वसाधारण प्रवर्ग, गंगापूर सर्वसाधारण, पैठण सर्वसाधारण महिला प्रवर्ग, सिल्लोड सर्वसाधारण महिला सभापती पदासाठी राखीव, कन्नड सर्वसाधारण महिला प्रवर्ग राखीव, छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती पदासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले। अनन्या चव्हाण या लहान मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन विभागाच्या संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, तहसीलदार दिनेश झांपले व नागरिक उपस्थित होते। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत शासकीय मदत व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटप कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडलाय। सदर कार्यक्रमामध्ये सुमारे 250 कुटुंबांना रेशन किट, फराळ आणि बियाणांचं वाटप सुद्धा करण्यात आलंय। जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आज दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने एक हात मदतीचा दिलाय। दिवाळी सणासाठी लागणारं वाण समाजाचं किट देण्यात आलंय। शेतकरी आत्महत्यासारख्या दुर्दैवी प्रसंगाला आपण सामोरं जात असताना खचून जाऊ नका, प्रशासन समाज तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित शेतकरी कुटुंबियांना आधार दिलाय। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये आज एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर या 3 तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली आहे। फराळ किट आणि किराणा साहित्य, रब्बी हंगामासाठी बियाणे किट वाटप करण्यात आलं। जिल्हा प्रशासनासोबत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संस्थान वेरूळ यांच्या सहकार्याने साहित्याचं वाटप करण्यात आलं। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मनसूब झांबड, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, पैठण तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार योगिता खटावकर तसेच पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित होते। जिल्हाधिकारी स्वामी म्हणालेत की संकटात खचून न जाता त्यांच्या दुःखात जिल्हा प्रशासन आणि इतर नागरिक संस्था मदतीला आहेत, हा विश्वास या कार्यक्रमातून द्यावयाचा आहे असं त्यांनी सांगितलं। या मदतीत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासन निर्णयानुसार देय मदत तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यासारख्या सामाजिक लाभांच्या योजनांचा लाभ तसेच सामाजिक संस्थांच्या व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान देऊन ही मदत वाटप करण्यात आली आहे। प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते यांनी केलाय। 267 कुटुंबांना मदतीचा हात, जिल्ह्यातील एकूण 267 जणांना ही मदत देण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड येथे सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली। उद्या शुक्रवार दिनांक 17 रोजी सकाळी 10 वाजता कन्नड येथे कन्नड, खुलताबाद तालुक्यातील, दुपारी 3 वाजता लासूर स्टेशन येथे वैजापूर, गंगापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात येईल।
असा उपक्रम राबवण्यात येणार आहे। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवड्यानिमित्त तालुका स्तरावरती केला। या सर्वेक्षणातून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबियांची निवड करण्यात आली। शासकीय योजनेच्या लाभाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून एक किट तयार करण्यात आली। जिल्ह्यात एकूण 267 कुटुंबियांना मदत केली जाणार आहे। त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये 39 शेतकरी कुटुंब, फुलंब्रीमध्ये 30, पैठण तालुक्यात 40, सिल्लोड येथे 62, सोयगाव येथील 12, कन्नड येथील 36, खुलदाबाद येथील 4 शेतकरी आणि वैजापूर येथील 10, गंगापूर येथील 34 तसेच इतर उर्वरित सदस्य यांना मदत करण्यात येणार आहे। जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या झालेल्या होत्या। मागच्या 2 वर्षामध्ये जो 246 शेतकऱ्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केलेली होती। गणपती उत्सवाच्या वेळेस मी 50 कुटुंबियांना घरी जेवणासाठी निमंत्रित केलं होतं। त्याच वेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली होती की दिवाळीच्या वेळेससुद्धा या कुटुंबियांना जे काही आपल्याला शासकीय आणि खाजगी मदत देता येईल ती मदत करावी असा विचार डोक्यात आला होता आणि त्याला आज मूर्त स्वरूप मिळालेलं आहे। यामध्ये मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, माझे सर्व सहकारी अधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि यामध्ये आपण सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं शासकीय लाभ या कुटुंबांना देण्यासाठी मागच्या 15 दिवसापासून मेहनत करत होतो। त्यामध्ये 246 पैकी 240 कुटुंबांना आम्ही कुठल्या ना कुठल्या योजनेमध्ये आम्ही लाभ दिलेला आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे लाभ देण्याची। पण शासकीय योजनेच्या लाभाच्या व्यतिरिक्त एक संपूर्ण दिवाळीसाठी जे लागणारं किराणा आहे किंवा दिव्या आहे, तेल आहे, असं जे काही साहित्य कुटुंबांना लागणार आहे त्याची एक किट आम्ही असं NGOज आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही तयार केलेली आहे। ही किट इतकी परिपूर्ण आहे की ही किट घेऊन गेल्यानंतर त्यांना कुठंही बाजारातून कुठलीही वस्तू आणण्याची गरज त्यांना पडणार नाही आणि हे कुटुंब आनंदानं दिवाळी साजरी करेल अशा पद्धतीची ही किट केलेली आहे। विकास संस्थेने रेडीमेड फराळाची एक किट तयार करून दिलेली आहे आणि काही वेगवेगळ्या डिपार्टमेंटने त्यांचे काही शेतीत वापरण्याचे पदार्थ वगैरे असे काही किट दिलेले आहेत। त्या सगळ्या किट आम्ही आज या ठिकाणी त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो आहोत। फूल आम्ही देऊ शकणार नाही, पण फुलाची पाकळी या कुटुंबियांना द्यावी आणि शासन तुमच्या सोबतीला आहे, तुमच्या पाठीमागं आहे। तुम्ही खचून न जाता तुमची शेती आणि तुमचे व्यवहार करा, आम्ही सतत तुमच्यासोबत आहोत, हा संदेश मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यायचा होता। किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील नागद येथे घडली असून शुभम रणवीर सिंग राजपूत असं मृत तरुणाचं नाव आहे। तर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। सदर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे। काल 14 तारखेला सायंकाळी 8:30च्या सुमारास मोजे नागद पोलीस स्टेशन कन्नड ग्रामीण या ठिकाणी शुभम रणवीर राजपूत वय वर्ष 24 याचा तिथेच त्याच परिसरात राहणारा अमोल निकम याच्याशी काही कारणास्तव भांडण झाले। तू या भागात कशाला फिरायला येतो वगैरे वगैरे आणि ते भांडणाचा परिसरण मग इतर त्याचे मित्र जे आहेत निकमचे त्याचे नातेवाईक सचिन निकम, शंकर निकम यांनी त्याला काठीने मारहाण केली। त्यासोबतच असलेला एक ऋषी निकम, अविनाश निकम, बंडू राजपूत आणि सतीश राजपूत हे सुद्धा त्या भांडणात सामील झाले आणि त्यापैकी अमोल निकम याने त्याच्या हातात एक धारदार शस्त्र होतं। त्या धारदार शस्त्राने शुभम राजपूत यास तलवारीने वार केला आणि त्याच्या मानेवर वार केला। तो सिरियस जखमी झाला होता आणि हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने CR नंबर 258/25 BNS कलम 103(1), 118, 189(1), 189(4), 190, 192, 2, 3 आणि 351, 352 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खुनाचे परिसरामध्ये बातमी पसरल्याने त्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत होती आणि त्यामुळे त्याचेच सिरियसनेस लक्षात घेता LCBला पाचारण करण्यात आले आणि LCBची टीम तात्काळ पूर्ण पंचक्रोशीत रवाना झाले। विशेष करून नागद, तिडका आणि लगतच्या परिसरामध्ये आम्ही त्यांचा शोध घ्यायला सुरू केला। तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदाराच्या माध्यमाने आम्ही काल रात्रीच अमोल निकम, ऋषी निकम, अविनाश निकम आणि बंडू राजपूत तसेच संतोष राजपूत या सर्वांना ताब्यात घेतलेले आहे। आतापर्यंत 7 पैकी
4 आरोपी जे आहेत ते ताब्यात आहेत. इतर 3 आरोपींचा सुद्धा शोध घेण्यात आलाय, परंतु ते सुद्धा लवकरच सापडतील. कारण काय असू शकतं सर? त्यांचं कारण तिथंच त्या भागामध्ये हे त्यांचे छोटे मोठे भांडणं होत राहायचे आणि या भागात तू कशाला येतो, तुझं काय काम आहे, अशा विचारण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याचं दुर्दैवाने त्यामध्ये भांडणातून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 59 वर्षीय एका नराधमाने शाळा सुटल्यावरती 3 वर्षीय चिमुकलीवरती अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी विजय हरिदास जीवनलाल या नराधमाला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी अधिक माहिती दिली आहे. काल रोजी आमच्याकडे एक महिला आल्या. त्यांनी सांगितले की त्यांची जी मुलगी आहे 3 वर्षाची मुलगी आहे, ती प्री प्रायमरीला शाळेत जाते. तर त्या ठिकाणी येऊन त्या घरी घेऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं तिने की मला एक अंकल जे आहे तर सूच्या जागेवर गुदगुदी करतात म्हणून. तर त्यावेळेस तिला सगळं व्यवस्थितपणे विचारलं असता सदरच्या मुलीने कसं झालेले प्रकार आहेत ते तिने सांगितले आणि त्यावरून त्या महिलेने आमच्याकडे येऊन तक्रार दिली आणि आम्ही सुद्धा त्याच्याशी विचारपूस केल्यानंतर सदरची गोष्ट जी आहे तथ्य त्याच्यात दिसून आल्याने सदरची जी आहे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीच्या विरुद्ध जे आहे गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे विजय जीवनलाल. त्यांची जी आहे तर त्यांच्या भावाची तिथे शाळा आहे आणि त्या म्हणजे त्यांच्या भावाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये हे लहान मुलं तिथे शिकायला जातात. तर सदरच्या व्यक्तीने अशा प्रकार त्या छोट्या लहान मुलीसोबत केलेला आहे. त्यावरून आम्ही BNS कलम 64(2), 65(2) आणि पोक्सो ऍक्ट बाल लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 2012चे 59631 RSW यानुसार जे आहे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपींना जे आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना आज रोजी आम्ही PCR साठी सुद्धा हजर केलेले आहे. त्यांना 2 दिवसाची PCR पुढे मिळालेली आहे आणि या नंतर सुद्धा जे आहे एकदम स्ट्रिक्ट कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार आहोत. आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये जे आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट लावल्यामुळे सदरचा जो आहे तपास माननीय ACP सागर देशमुख सर यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार यामध्ये जे आहे स्ट्रिक्टली कारवाई आम्ही करीत आहोत. हो, आज पदमपुऱ्यामधले जे आहेत सर्व समाजातले लोक माझ्याकडे आले होते आणि सदरची शाळा बंद करण्यात यावी यासाठी त्यांनी निवेदन दिलेले आहे. आम्ही त्यांच्याशी जे आहे हितगुज करत आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. हाय, इथे शिफ्ट होतेस? हो. कोणतं कॉलेज? SPPU. अरे मी पण. मग कधी ड्रॉप हवा असेल तर मम्मी आणि तुझी प्रोफेसर सुद्धा. प्रोफेसर? आमच्या संतूर मम्मीकडे तर स्वतःची गाडी आहे. तू मला ऑफिसला सोड. बाळा, ती चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती लाव बरं. तुमच्या भक्ती इतकी शुद्ध असेल चंदन लेपाने बनलेली संतूर अगरबत्ती. दिवाळी निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सुख समृद्धी आरोग्य द्यावे, चांगले जावे हे माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व माझ्या शैक्षणिक संस्थेतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर मोहम्मद मजर अनवर खान, अध्यक्ष कोहिनूर शिक्षण संस्था, औरंगाबाद, संभाजीनगर. नमस्कार, मी नम्रता संभेराव. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं, माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी.
हाय नमस्कार, हॅप्पी दिवाळी. आणि दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरच्या सर्व रहिवाशांना माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी. हाय नमस्कार, आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संभाजीनगरमध्ये जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा बोला की. अच्छा विकासजी, आम्ही तुमच्यासाठी परदेशातली एक नोकरी संधी आणली आहे, ज्यात तुम्हाला दर महिने 2 लाख रुपये तरी मिळतील. तुम्हाला ही नोकरी करायला आवडेल का? हो आवडेल ना. काय करायचं ते फक्त सांगा. ते इकडे आधी तर पैशांची हाव सोडावी लागेल. आव सर, काय केलं? हे जे कॉल होतं फ्रॉड कॉल होतं. काय सांगता? मग काय, म्हणून तुम्हीही सावध राहा. सायबर क्रिमिनल्स तुम्हाला नोकरीच्या नावाखाली परदेशी नेऊन आणि गुलाम बनवून सायबर क्राईम्स करायला भाग पडू शकतात. अशा सायबर गुलामीपासून वाचण्यासाठी नोकरीशी संबंधित सगळी कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत एजंटद्वारेच परदेश प्रवास करा. तुमच्या लालचला बनवतात ते एक हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित या नंबरवर कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट या वेबसाईटवर रजिस्टर करा www.cybercrime.gov.in. आपण मुळव्याध, फिशर, भगंदर किंवा पायलोनेडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओव्ही 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्याध, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नल जवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. हॅलो, मी पोलीस स्टेशन वरून बोलत आहे. तुमच्या सोबती विकासला अटक झाली आहे. बाजारात एका मुलीची छेड काढत होता तो. त्या मुलीने FIR केली आहे. आम्ही तुम्हाला FIR ची कॉपी पाठवली आहे, चेक करा. मुलेरीची इज्जत वाचवायची असेल तर 2 लाख रुपये पाठव. तुम्हाला फोनवर लिंक पाठवत आहे. हा पाठवा लिंक पाठवा. ऐका पैसे पाठवायची काही गरज नाही. चा विकास आमच्या सोबतच आहे. ए विकास, ये इथे. हे बघा, हे तू इकडे. हो थांबा जरा. त्याला मारायची गरज नाही. त्यांनी काही नाही केलंय. बंधू आणि भगिनीनो, पोलीस, CBI किंवा कस्टम्स अधिकाऱ्याच्या नावाने धमकीचे फोन जर तुम्हाला येत असतील तर घाबरू नका. हे जे सायबर क्रिमिनल्स असतात ना, तुम्हाला घाबरवण्यासाठी डिजिटल अरेस्टचाही आधार घेऊ शकतात. तुमच्या भीतीला बनवतात हत्यार. सायबर आरोपी करतात तुमच्यावर वार. अशी घटना घडल्यास त्वरित 1930 वर तुम्ही कॉल करू शकता किंवा cybercrime.gov.in वर रजिस्टर करा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. माझं नाव विलास साबळे. मी राहणारा तसा जालन्याचा. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 ते 6 वर्षापासून MPSCची तयारी करतो आणि जेव्हापासून इथे आलेलो तेव्हापासून मी रुचिरा स्वयंपाकघरामध्ये जेवण करतो. घराच्या जेवणाची मला थोडी पण आठवण येत नाही, कारण रुचिरा स्वयंपाकघराचं जेवण हे घरच्या जेवणासारखं आहे आणि इथल्या
जेवणामध्ये टेस्ट आहे त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर खूप सगळ्या गोष्टी आहेत की त्या टेस्टी आहेत आणि इथल्या जेवणाचा माझ्या बॉडीवरती कसलाही दुष्परिणाम झाला नाही. आणि सेकंड थिंग म्हणजे इथे हायजीन आणि फूड टेस्ट खूप छान प्रकारचे आहे. तकरीबन 15 साल से आता हूँ. जब भी वेजिटेरियन खाना दिल बोला तो यहाँ आके खाता हूँ, क्योंकि यहाँ का टेस्ट और क्वालिटी बहुत अच्छी है. और ये लोग जो सामान इस्तेमाल करते हैं पकाने के लिए एकदम क्वालिटी वाला सामान रहता है. और यहाँ पे साफ सफाई भी काफ़ी रहती है और टेस्ट भी अच्छा रहता है. और स्पेशली मैं तो बोलूँगा यहाँ का जो जवारी की रोटी और बेसन जो क्या बोलते पिठला भाकरी एंड दैट थिंग बैगन का भरता जो रहता है वो काफ़ी टेस्टी है. और दूसरा जो है ये आलू पराठा, मेथी पराठा, पूरन पोली, दे आर गुड इन टेस्ट, व्हेरी फाइन एंड आई एम सॅटिस्फाईड बाय. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. एडियन डिजिटल दिवाळी 2025 या सदराखाली एडियनच्या प्रेक्षकांसाठी विविध मान्यवरांच्या मुलाखतींचा खजिना घेऊन आलो असून त्या अंतर्गत आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांची निवेदक उमा शिंदे हिने घेतलेली मुलाखत बघणार आहोत. अनेक स्मशानभूमीमध्ये झाडं नाही आहेत. मी आता ह्या जिल्ह्यामध्ये पण काही अंत्यविधीला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये. उभं राहायला सावली नाही. लोक 1-1 किलोमीटर दूर उभं राहत होते आणि नंतर विधीला हजर राहत होते. की प्रत्येक गावात किमान 5 वडाची झाडं आपण लावायची आणि मग गाव तेथे वड असं नाव देऊन मग तो एक अभियान तयार केलं, उपक्रम तयार केला. आणि जे कुटुंब पात्र होत नाहीत त्यांना आम्ही NGO यांच्या मार्फत मदत देतोय. हा एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही घेतोय. एक हात मदतीचा असं मी त्याला नाव दिलंय. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं या विशेष सदरात स्वागत करते. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण एडियन डिजिटल दिवाळी 2025 हे सदर सुरू केलं आहे आणि आजच्या आपल्या या विशेष सदरमध्ये आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आहेत. सर, मी एडियनच्या दर्शकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा आपणालाही, सर्व दर्शकांनाही मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. सुरुवातीला सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. राज्य शासनाच्या वतीने तुम्ही जे रेव्हेन्यू मॉडेल सुरू केलं आहे ते राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मला जाणून घ्यायला आवडेल की ते मॉडेल नेमकं काय आहे आणि त्यामागची संकल्पना काय आहे. नाही, मॉडेल वगैरे असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये महसूल प्रशासनामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे ग्रामस्तरावर तलाठी असतो, त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी असतात, त्यानंतर तहसीलदार, मग उपजिल्हाधिकारी, मग जिल्हाधिकारी अशी एक हायरार्की ठरलेली आहे. त्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मंडळ अधिकारी ही जी पद आहेत, या मंडळ अधिकारी पदाचं जे काही काम आहे, मग आढावा घेणे असेल, रिपोर्टिंग करणं असेल, गावांना व्हिजिट देणे असेल, हे काम कुठेतरी कमी होत चाललेलं होतं आणि मंडळ अधिकाऱ्यांची कार्यक्षमता त्यामुळं कमी झाली होती. त्यामुळं मी मे 2025 मध्ये याचा सर्व अभ्यास करून एक 2 पानाचं परिपत्र काढलं होतं. म्हणजे आपल्या जिल्ह्यापुरतं तो आदेश निर्गमित करून मंडळ अधिकारी ही जी संस्था आहे त्यांना कार्यक्षम करण्यासाठी आम्ही काही पावलं उचलले होते. आणि त्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांनी काय काय करायचं, कधीपर्यंत करायचं, मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयच अस्तित्वात नव्हते, ते सगळे आम्ही इस्टॅब्लिश केले. मंडळ अधिकाऱ्यांचे काही ठिकाणी ट्रेनिंग घेतले आणि त्यांना प्रशासनामध्ये ऍक्टिव्ह केलं, जेणेकरून जलद आणि गतिमान प्रशासन ही जी शासनाची एक उद्दिष्ट आहे ती सफल व्हावं.
म्हणून आम्ही ते ॲक्टिवेट मंडळाधिकारी करण्यासाठी ते उपक्रम राबवला होता आणि त्याच मे पासून आतापर्यंत त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम जिल्ह्यात झालेलं होतं आणि त्याच धर्तीवर महसूल विभागाने महाराष्ट्र शासनाच्या परवा 10 ऑक्टोबरला एक आदेश निर्गमित करून तीच प्रणाली पूर्ण राज्यभर लागू केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून मंडळ अधिकारी यांना पूर्ण कार्यक्षमपणे काम करण्यासाठी प्रेरित केलेला आहे आणि तो आमचा एक उपक्रम राज्यभर लागू झाल्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांना त्याचा निश्चित आनंद झालेला आहे आणि आमच्यासाठी सुद्धा ती गौरवाची बाब आहे. जे नक्कीच यानंतर आपण पाहिलं की या पावसाळ्यामध्ये भूतो ना भविष्यती असा ओला दुष्काळ आणि महापूर आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांना आणि ग्रामीण भागातील जनतेला पाहायला मिळाला. तर या महापुरामध्ये नेमकं आपत्ती व्यवस्थापन कसं करण्यात आलं? नाही, पूर्ण महाराष्ट्रभर आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली होती. त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये सुदैवानं अतिवृष्टी झाली नव्हती. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये नंतर खूप अतिवृष्टीला 2-3 दिवस सामोरं जावं लागलं. म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 150% पाऊस झालेला आहे आपल्याकडे आणि 84 मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. म्हणजे जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्येच अतिवृष्टी झाली. जवळजवळ 6 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या सर्व अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये आम्ही प्राधान्य दिलं होतं जीवितहानी होऊ देऊ नये आणि आमची नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष, आमचे सर्व महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ॲक्टिवेट ठेवून आपण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 450 लोकांचे प्राण वाचवले आहेत. म्हणजे अपवादात्मक 1-2 ठिकाणी नंतर जीवितहानी झाली, परंतु आम्ही जे लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळं अनेक ठिकाणी गंगापूर असेल, पैठण असेल, वैजापूर असेल, सिल्लोड असेल, या ठिकाणी पुरामध्ये गावाला वेढा दिल्यामुळं गावात अडकलेले अनेक लोकांना आमच्या बोटीमधून आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वाचली, हा एक समाधानाची बाब आहे. त्यानंतर नुकसान जे झालेलं आहे त्याचं पंचनामे करण्याचं एक फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं. ते पंचनामे सुद्धा 100% आमची परवा दिवशी म्हणजे पूर्ण झालेले आहेत आणि त्याची सुद्धा जी प्रपत्र मध्ये मागणी करावी लागते ती सुद्धा मागणी आमची शासनाकडे गेलेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही संपूर्ण यंत्रणा आमची फील्डवर होती, शेतात होती, शेतकऱ्यासोबत होती. प्रत्यक्ष आपण त्यावेळेस काही मदत जरी नाही करू शकलो तरी शासन तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, हा एक धीर देण्याचा उपक्रम आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये राबवलेला आहे आणि त्यामुळे खूप शेतकऱ्यांना त्याचं समाधान पण व्यक्त केलेलं आहे. नक्कीच या आपत्तीच्या काळामध्ये प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्यामुळे त्यांना जास्त काळजी करण्याची गरज भासली नाही असं चित्र सगळीकडेच पाहायला मिळालं. यानंतर आपण शिक्षण विभागाकडे वळूया. शिक्षण विभागासाठी तुम्ही जो दशसूत्री कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दल काय सांगू इच्छिता? नाही, दशसूत्री हा फार व्यापक कार्यक्रम आहे. मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर असताना मी तो तयार केला होता. तो अनेक पालकांशी, विद्यार्थ्यांशी, शिक्षण तज्ज्ञांशी बोलल्यानंतर आणि प्रत्यक्ष गावागावामध्ये ग्रामीण भागामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा अभ्यास करून एक 10 पॉईंट तयार केले, 10 मुद्दे जे की शाळेमध्ये आम्ही राबवतोय. त्यामध्ये आता जे विद्यार्थी आहेत ते संस्कारापासून दूर चाललेले आहेत, म्हणून संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे. त्यानंतर आरोग्याचं फार विद्यार्थ्यांचं नुकसान सध्या झालेलं आहे. नको त्या पदार्थ खाल्ल्यामुळं, नको ते पदार्थ फूड्स, नको ते बाटलीबंद पेय, यामुळं परिसरामध्ये अनेक 18 ते 21 वर्ष वय असलेल्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत. डायजेस्टिव्ह सिस्टीम अनेक विद्यार्थ्यांची खराब झालेली आहे. हे अतिशय धोक्याच्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपलं सगळ्यांचं दुर्लक्ष होत होतं. म्हणून मग आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, जसं संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे तसं आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे. त्याच्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षाला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि आपले विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतात, तेव्हा तयारी सुरू करून यश मिळणार नाहीये. ते आपल्याला प्राथमिक शाळेपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करावं लागेल, म्हणून स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे. त्यानंतर आता टेक्नॉलॉजी इतका ॲडव्हान्स झालेला आहे, आपण आपल्या घरी मुलं मुली मोबाईल वापरताना आपल्याला काळजी वाटते, परंतु आता आपण मोबाईल पासून विद्यार्थी दूर ठेवून चालणार नाही, कारण IT क्षेत्राने एवढी प्रगती केली आहे की IT ला सोबत घेऊनच आपल्याला जगावं लागणार आहे. पण धोका त्याच्यातले लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना IT क्षम घडवणे, जे IT क्षम विद्यार्थी घडवणे हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि मग मोबाईलवर काय बघावं, काय बघू नये, शरीरावर काय परिणाम होणार, डोळ्यावर काय परिणाम होणार, मनावर काय परिणाम होणार, आपल्या संस्कार संस्कृतीवर काय परिणाम होणार,
हे आम्ही आता शाळेमध्ये या संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये शिकवतोय. कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्याचा एक त्याच्यामध्ये पॉइंट आहे, जे की सर्वच विद्यार्थी काही IAS IPS किंवा डॉक्टर इंजिनियर होणार नाहीत. तर कौशल्य चांगला उत्कृष्ट गायक व्हायला पाहिजे, उत्कृष्ट शेतकरी व्हायला पाहिजे, उत्कृष्ट शिक्षक व्हायला पाहिजेत. आणि कुठलं ना कुठलं कौशल्य जर आपण विद्यार्थ्याला दिलं तर त्याच्या आधारे तो जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो. ते दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रस आहे त्या विषयामध्ये त्यांना खतपाणी घालून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल, असे अनेक 10 मुद्दे आहेत. शिक्षकांनी स्वतः अपडेट राहण्यासाठी एक त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे की आपले शिक्षक जनरली जे 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जे पुस्तकं छापले त्याच्यातलंच विद्यार्थ्यांना शिकवतात. मध्यंतरीच्या काळामध्ये कितीतरी संशोधन झालेलं आहे, कितीतरी अपडेशन झालेलं आहे, घटनेमध्ये कितीतरी दुरुस्त्या झालेल्या आहेत. ही कोणी शिकवायचं विद्यार्थ्यांना? म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा अपडेट होण्यासाठी एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे. त्याच्यानंतर स्त्रीचा, मुलींचा, नारीचा सन्मान करणे याचा एक मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि मग पालकांना आम्ही सांगतोय की घरी जे आपण मुलींना बंधनं घालतो ते मुलांना घाला, सगळे बंधनं मुलींना का घालता? आणि मग शाळेमध्ये लहानपणापासून मुलींचा, स्त्रीचा सन्मान करायला शिकवलं तर हे आता सध्या जे अनुचित प्रकार घडतात हे निश्चितपणे कमी होणार आहे. अनेक आश्रमशाळेमधील वयोवृद्ध लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आई वडिलांचा सन्मान, गुरुजनांचा सन्मान, वडीलधाऱ्याचा सन्मान हे शिकवण्यासाठी आम्ही छोटे छोटे उपक्रम शाळेमध्ये घेतोय. आणि ह्या दशसूत्रीच्या माध्यमातून मागच्या 2-3 वर्षामध्ये अनेक सक्सेस स्टोऱ्या समोर आलेल्या आहेत. अनेक विभक्त झालेले घरं एकत्र आलेले आहेत आणि अनेक पालकांनी शिक्षकांना भेटून समाधान व्यक्त केले की या दशसूत्रीच्या अंमलबजावणीनंतर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जमीन आसमानचा बदल झालेला आहे. नक्कीच आपण त्यानंतर जो शहर आणि ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमींचा प्रश्न भेडसावत होता, ज्यामध्ये आपण असं म्हणतो की माणसाचा शेवट गोड झाला पाहिजे किंवा बरोबर झाला पाहिजे. एक डेथ विथ डिग्निटी ही जी कन्सेप्ट आहे, तर या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काय उपाय करण्यात आले आहेत? हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. ग्रामीण भागामधल्या लोकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागते. आपल्याला, आपण वर्तमानपत्रात वाचत असेल की अनेक ठिकाणी स्मशानभूमीला जायला रस्ता नाही आहे, अनेक ठिकाणी शेड नाही आहेत, अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सोय नाही, अनेक गावामध्ये स्मशानभूमीला जागाच नाही आहे, अनेक गावामध्ये 7/12ला स्मशानभूमीची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात तिथं वापर नाही आहे. अनेक गावामध्ये स्मशानभूमीचा वापर चांगल्या पद्धतीने होतोय पण त्या जागेची 7/12ला स्मशानभूमी म्हणून नोंद नाही आहे. असे बऱ्याच ठिकाणी नदी नाले पार करून जावं लागतंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी डेड बॉडी घेऊन प्रतीक्षा करावं लागते, नदीतलं पाणी कधी ओसरते ते. म्हणजे अतिशय, म्हणजे ज्यांच्या घरच्या व्यक्तीचा डेथ झालाय त्या व्यक्तींना किती यातना द्यायचं. आणि माणूस आयुष्यभर जगण्यासाठी इतकं मोठं सामोरं जातं अनेक अडचणीला, अनेक प्रसंगाला, आणि मग मृत्यूनंतर ते त्याचा मृत्यू हा समाधानानं त्याची अंत्यविधी झाली पाहिजेत. आणि किमान त्या अंत्यविधीच्या वेळेस त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. अनेक स्मशानभूमीमध्ये झाडं नाही आहेत. मी आता ह्या जिल्ह्यामध्ये पण काही अंत्यविधीला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये, उभं राहायला सावली नाही, लोक 1-1 किलोमीटर दूर उभं राहत होते आणि नंतर विधीला हजर राहत होते. तर हा सगळा प्रकार लक्षात घेऊन मी एक तिथे मोहीम घेतली होती, स्मशानभूमी समस्या निवारण अभियान म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण जिल्ह्यातल्या स्मशानभूमीचा डिटेल अभ्यास करून त्याचा एक ब्ल्यूप्रिंट तयार केलेला आहे. आणि तो जो ब्ल्यूप्रिंट आहे, मी DPDCच्या मीटिंगमध्ये पालकमंत्री महोदयाची परवानगी घेऊन मी त्याचं सादरीकरण केलं होतं. आणि सर्वच आमदार महोदयाने त्याच्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलं. आणि आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय संजय शिरसाट सरांनी त्याच दिवशी सभेमध्ये जाहीर केलं की DPDCतला प्रत्येक आमदार महोदयांना 1 कोटी रुपये फक्त स्मशानभूमीच्या समस्येसाठी त्यांनी त्या दिवशी मंजूर केलंय. आणि त्याचे कामाचे आता प्रस्ताव आलेले आहेत, ते कामं सुरू होतील. पण एवढ्यावरच काम ते थांबणार नाहीये. जवळजवळ 80% गावामध्ये काही ना काहीतरी समस्या आहे आणि ते टप्प्याटप्प्यानं आम्ही दूर करतोय. आता जे DPDCतून काम होणार आहे ते DPDCतून करतोय. काही आम्ही ग्रामपंचायतीला सांगितले तुमच्या निधीतून करा. आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मी आवाहन केले की लोकवर्गणीतून सुद्धा काही जिथं 5-10 लाखाचं काम आहे, काही ठिकाणी 2-4 लाखात काम होणार आहे, तर त्या ठिकाणी आपण लोकवर्गणी करू, NGOची मदत घेऊ आणि या छोट्या छोट्या समस्यावर मात करू, जेणेकरून एक साधारणतः 1-1.25 वर्षामध्ये जिल्ह्यातील कुठलीही स्मशानभूमीची समस्या राहणार नाही. यासाठी आपण प्रयत्न करू. जर समस्त नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जर सहकार्य केलं तर 100% हा विषय कायमचा संपून जाईल. नक्कीच सर्वांच्या सहभागातून समस्या लवकर सोडवली जाते.
यानंतर जे एक गावात एक तरी वडाचं झाड असावं अशी तुमची एक कन्सेप्ट आहे. आणि आपण पाहतो की पूर्वीच्या काळी गावात पार होती आणि पारावर म्हातारे बसलेले असायचे. जरी गावात म्हातारे सापडले नाही कुठे तर ते कुठं सापडतील हे माहीत असायचं, पण आता ते नाहीसे होत चालले डेव्हलपमेंटमुळे. तर ही कन्सेप्ट काय आहे आणि त्याला नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतोय? नाही, आपण जर आता वडाच्या झाडाचे फायदे बघितलं, आपण गुगलवर सर्च करा, जवळजवळ 20-21 प्रकारचे फायदे आपल्याला एक ह्युमन बिईंगला, माणसाला मिळतात. आणि पूर्वजांनी काही उगाच लावलेले नव्हते. वडाच्या झाडांना इतका मान दिलेला आहे संस्कृतीने. त्याचं कारणच हे आहे की त्याचे खूप फायदे आहेत. आणि कालांतराने मध्यंतरीच्या काळामध्ये आता पूर्वी जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आपण जेव्हा जायचो तेव्हा वडाचं झाडच आपलं स्वागत करायचं. किंबहुना त्या गावच्या चारी बाजूना वडाची झाडं असायची. परंतु आता जर गावात गेलं तर झाडच दिसत नाही वडाचं. आणि एक संस्कृतीचा फार मोठा ऱ्हास आहे आणि ते पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास आहे. म्हणून मग आपण एकदम 10,000 झाडं लावू, 15,000 झाडं लावू असं करण्यापेक्षा मी विचार केला मागच्या पावसाळ्यामध्ये की प्रत्येक गावात किमान 5 वडाची झाडं आपण लावायची. आणि मग गाव तेथे वड असं नाव देऊन मग तो एक अभियान तयार केलं, उपक्रम तयार केला. कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वन विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेतली, त्यांना प्रशिक्षण दिलं. आमच्या खर्चातून आम्ही त्याचे रोपटे उपलब्ध केले, म्हणजे शासनावर सुद्धा त्याचा भार आम्ही टाकला नाही. आणि गावागावामध्ये त्याचं महत्त्व पटवून दिले. आणि मागच्या पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात 5 वडाची झाडं लावून त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या. कारण झाड लावताना बरेच लोक असतात, फोटो सेशन होते पण नंतर विसरून जातात. म्हणून आम्ही ती जबाबदारी दिली. आणि मला आनंद आहे सांगायला, मी आता जिथं जिथं गावात दौऱ्याला जातो तिथं आवर्जून मी त्या झाडाला व्हिजिट करतो, रोपटं किती वाढलंय ते. आणि जवळजवळ 80% ठिकाणी ते रोपटे आता रुजलेले आहेत. आणि एक 5-10 वर्षामध्ये ते मोठे वडाचे झाड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या वडाच्या झाडाच्या माध्यमातून त्या गावचा पर्यावरणाचा विकास होईल, त्या गावाला शुद्ध हवा मिळेल, त्या गावाचं जलसंधारण, मर्दसंधारण होईल. आणि या चळवळीमध्ये मला वाटते प्रत्येक गावकऱ्यांनी, लोकांनी, पॉलिटिकल पार्टीने झुकून दिलं पाहिजे. कारण भविष्याच्या दृष्टिकोनातून सगळे लोक भौतिक सुविधेकडे वळत असताना पर्यावरणाकडे कोणाचं लक्ष नाहीये. प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी संपत्ती कसं जमा करता येईल, गाडी, घोडे, बंगले सगळे जमा करायचा प्रयत्न करतात. त्याच्यात काही वाईट नाहीये, प्रत्येक जण आईवडील प्रयत्न करतात. परंतु त्या आपल्या मुलांसाठी उद्या पर्यावरण चांगलं राहणार आहे का ह्याच्याबद्दल मात्र कोणी विचार करत नाहीत. आणि जेव्हा आम्ही लोकांना सहकार्य करण्याची विनंती करतो तेव्हा फार कमी लोक समोर येतात. बऱ्याच ठिकाणी फक्त फोटो सेशन पुरतं वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो. हे बंद झालं पाहिजे. आणि प्रत्येक नागरिकानं, आता जवळजवळ 30-40 लाख लोकसंख्या जिल्ह्यामध्ये आहे, प्रत्येक नागरिकाने एक झाड लावलं तर 40 लाख झाडं होऊ शकतात. तर या पद्धतीने एक चळवळ म्हणून, आता पाऊस खूप झालेला आहे, सगळ्या सध्या ओलावा खूप आहे, प्रत्येक सणावाराला वृक्षारोपणाचे कार्यक्रम लोकांनी घेतले पाहिजेत. आणि फक्त कार्यक्रम घेऊन थांबले नाही पाहिजेत, तर ते झाडं जगवले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने जर लोकांनी, मी तर आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला नेहमी सांगत असतो आणि मी पण ते अंमल करतो, वेळ लागल्यासारखं झाड लावले पाहिजेत. हा माझा एक स्लोगन आहे. वेळ लागल्यासारखं आपण जर झाडं लावलं तरच पुढची पिढी चांगल्या पद्धतीने जगू शकेल, नाहीतर श्वासोश्वासाला शुद्ध हवा राहणार नाही. यानंतर आपल्याला सर्वांना म्हणजे भारतातही सगळीकडे मराठवाडा हा आत्महत्याग्रस्त भाग म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर आपल्या क्षेत्रातही बरेच शेतकरी आत्महत्या करतात. तर तुम्ही या कुटुंबियांसोबत, आत्महत्याग्रस्त कुटुंबीय जे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही सायंकाळ घालवायची अशी एक माणुसकी म्हणून एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करताय. तर तुमचा हा आनंद नेमका कसा आहे आणि अनुभव कसा नाही, आहे हा तुमचा? फार संवेदनशील विषय आहे. आता आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 250 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि काही अपवाद सोडले, काही चांगल्या घरचे आहेत, परंतु बऱ्याच कुटुंबामध्ये दिवा पेटत नाही, चूल पेटत नाही अशी परिस्थिती आहे. त्यांना मदत करायचा आमचा प्रयत्न चालू आहे. मी गणपती उत्सवाच्या वेळेस मी माझ्या घरी सुद्धा 50 कुटुंबांना जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं आणि त्या कुटुंबासोबत आमचं संपूर्ण कुटुंब जेवण घेतलं. त्यावेळेसच्या त्या माऊलींच्या ज्या काही भावना होत्या त्या अतिशय मनाला हे पूर्ण होत्या, दुःख पोहोचवणाऱ्या. आणि म्हणून तेव्हाच मी ठरवलं होतं की दिवाळीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी आपण या कुटुंबांना मदत केली पाहिजे. म्हणून आम्ही 2 पार्ट केले त्याच्यामध्ये. एक तरी शासकीय मदत द्यायची. त्याच्यामुळे मागच्या 15 दिवसापासून आम्ही या सर्व शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण करून त्यांच्या बैठका घेतल्यात. आणि मागच्या सोमवार, मंगळवार, आज प्रत्येक कुटुंबाला एक कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेचा लाभ, जे कुटुंब पात्र होतात त्यांना त्या शासकीय योजनेचा लाभ देतोय.
आणि जे कुटुंब पात्र होत नाही त्यांना आम्ही NGO यांच्या मार्फत मदत देतोय. हा एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही घेतोय. एक हात मदतीचा असं मी त्याला नाव दिलंय. आणि दुसरा आम्ही एक आमच्या पर्सनल भावना म्हणून एक माणूस म्हणून आम्ही आमचे सगळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या प्रत्येक कुटुंबाला एक किट देतोय. एक किट पण अशी साधी नाही आहे किंवा स्वीटचा बॉक्स नाही आहे की दिवाळीला लागणारं जेवढं साहित्य आहे एका कुटुंबाला लागेल एवढं जवळजवळ 5 ते 6 हजाराचा तो एक बॉक्स होतोय. त्याच्यामध्ये डाळ, साबण, तेल, खोबरे तेल, फोंडीचं तेल, चटण्या, सगळं प्रकार दिवाळीला जे जे लागते ते सगळा एक बॉक्स तयार करण्याचं काम आम्ही हाती घेतलंय. आणि आमच्या वतीनं या सर्व कुटुंबाला एक एक बॉक्स पण आम्ही उद्या आणि परवा त्याचे 16 आणि 17ला ते कार्यक्रम ठेवलेत. कुठलाही गाजावाजा न करता त्यांना अशी भावना की आम्हाला कोणीतरी मदत करतंय त्यांच्यात निर्माण होणे आणि आम्ही काहीतरी मदत करतोय अशी आमच्यात भावना निर्माण होणे, अशा अत्यंत साध्या पद्धतीनं ह्या कुटुंबासोबत आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत. तेवढाच त्यांना आधार आणि या माध्यमातून शासन तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही काही काळजी करू नका हा संदेश आम्हाला द्यायचा. संवेदनशील प्रशासनाची एक झलक या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळते. यानंतर काही महिन्यांपूर्वी तुम्ही थेट सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन पोहोचत होते. सकाळी सकाळी तुम्ही कार्यालयात जायचे, तर अधिकारी वेळेवर यावेत यासाठी तुम्ही हे पाऊल उचललं असं तुम्ही बोलताना सांगितलं होतं. तर यानंतर आणि त्या आधीच्या काळात काय बदल तुम्हाला जाणवतोय? नाही, निश्चितपणे आम्ही मध्ये अचानकपणे कार्यालय वेळेच्या अगोदर मी बऱ्याच ऑफिसमध्ये जाऊन बसलो. खूप लोकांचं त्याच्यानंतर माझे सर्व डेप्टी कलेक्टरनाही पाठवून दिलं, त्याची तपासणी झाली. त्याच्यानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यावर कारवाई पण झाली आणि त्यानंतर सुरळीतपणे काम सुरू झालेलं आहे. आता लोक सांगतात की साहेब आता लोक वेळेवर येतात, पूर्ण दिवस बसतात, परंतु हळूहळू परत सवय लागतात जुन्या. त्याच्यामुळे अधूनमधून हे अशा तपासण्या आम्हाला करावं लागतात. आम्ही महसूल विभागामध्ये याच्यावर जास्त भर दिला होता. आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही दुसऱ्या विभागावर याच्यावर लक्ष केंद्रित करतोय आणि तिथं सुद्धा अधिकारी कर्मचारी वेळेवर येतात का, कारण पूर्ण वेळेचा पगार ते लोक घेतात आणि नागरिक कधी पण येऊ शकतात, कार्यालयीन वेळेमध्ये ते कधी पण येऊ शकतात आणि त्यांना प्रतीक्षेत ठेवणं म्हणजे हा गुन्हा आहे. खरं म्हणजे तशा पद्धतीनं व्हायला नाही पाहिजेत. उलट पक्षी थोडं लवकर आलं पाहिजेत आणि उशिरा ऑफिसमधून गेलं पाहिजेत. आणि मी स्वतः तसं करतोय आणि माझ्या माध्यमातून मी माझ्या अधिकारी कर्मचाऱ्याला पण उदाहरण देतोय. मी स्वतः न करता त्यांना काही सांगत नाहीये. मी 9:30 पावणे 10च्या आत मी कार्यालयात असतो. रात्री 8:30-9 वाजेपर्यंत मी कार्यालयात असतो. तुम्ही थोडं जास्तीचं काम केलं तर लोकांना त्याची चांगली सेवा मिळेल आणि लोकांच्या भावना पण विभागासाठी चांगल्या होतील. त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. नक्कीच सर. शेवटी आपण जाता जाता एडीएनच्या प्रेक्षकांसाठी एक जिल्ह्याचे पालक म्हणून सर्व जनतेसाठी काय शुभेच्छा देऊ इच्छिता? सध्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धडपड करत आहे. या दिवाळीमध्ये मी आपणा सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्याला नम्र विनंती करतो की आपल्याला या दिवाळीमध्ये ज्यांच्या घरी दिवा पेटणार नाही अशा कुटुंबासोबत दिवाळी साजरी करा. ज्यांच्या घरी चूल पेटणार नाही त्यांच्या घरी चूल पेटण्यासाठी जे काही मदत करता येईल ते आपण मदत करा. माझी आपल्याला अशी विनंती आहे की हे दुःख निवारण्यासाठी प्रत्येकाने सिंहाचा वाटा घ्या. सिंहाचा वाटा घेता येत नसेल तर खारीचा वाटा यामध्ये आपण उचलावा आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवतीमध्ये असलेल्या कुटुंबांना सोबत घेऊन आपण दिवाळी साजरी करावं एवढं मी विनंती आपणा सर्वांना करतो. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना मी माझ्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जिल्हाधिकारी महोदयांचे एडीएनसाठी वेळात वेळ दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आणि पुनश्च एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. एडीएनचे पण संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद सर. या सदरामध्ये आपण अजून मान्यवरांना भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एडीएन न्यूज. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत जाहीर. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा एक हात मदतीचा, खचून जाऊ नका, प्रशासन समाज तुमच्या सोबत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची ग्वाही. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.